पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. बांदेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा. रोज बक्षीस देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजचा विशेष भाग. आता अर्थातच नवीन वर्षसुद्धा सुरू झालेलं आहे. नवीन वर्षाच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. गेल्या वर्षात बऱ्याच गोष्टी करायच्या राहिल्या असतील तर या वर्षात त्या पूर्ण होत. मी चांगल्या गोष्टींबद्दल बोलतोय. आणि त्याचबरोबर नवीन वर्षात उत्तमोत्तम चित्रपट प्रदर्शित होत आहेत. मराठी चित्रपट क्षेत्रात प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने खूप चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मला असं वाटतं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, सहकुटुंब सहपरिवार त्या मराठी चित्रपटासाठी आपण जाऊन थिएटरमध्ये तिकीट काढून तो चित्रपट सगळ्यांनी बघावा. कोणीतरी CD देतं, कुणीतरी USB देतं, पण कृपा करून कुणीही अशा पद्धतीने मराठी चित्रपट बघणार नाही हाच संकल्प करूया नवीन वर्षात. आणि नव्या चित्रपटांचं स्वागत करत असताना आजच्या भागात कोण असणार यासाठी उत्सुकता अधिक ताणून न ठेवता आता आपण स्वागत करणार आहोत. आपल्या वहिनींचं नाव आहे मंजिरी सुबोध भावे. नमस्कार वहिनी. आणि स्वागत करूया अभिनेते सुबोध भावे यांचं. नमस्कार. 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 कसं वाटतंय वहिनी? मजा वाटतेय. खूप वर्ष चालू आहे होम मिनिस्टर, पण आज इकडे यायला मिळालं. किती वर्ष झाली? कशाला? होम मिनिस्टर लग्नाला. आमच्या लग्नाला 13 वर्ष झाली. 13 वर्ष. पण बालपण कुठलं? पुण्यातलं. पुण्यात कुठे? पुण्यात नारायणपेठ. नारायणपेठ. सर तुमचं बालपण कुठलं? थोडंसं नारायणपेठेच्या पुढे बुधवारपेठ. बरं मला सांग, मग सगळं बालपण तिकडे. आई बाबा काय करायचे? आई बाबा, माझे बाबा हिंदुस्थान अँटीबायोटिक्समध्ये जॉब करायचे आणि आई होम मेकर होती. आणि आमचं दुकान होतं पुण्यात, छोटंसं स्टेशनरी कन्फेक्शनरी असं. बरं. आणि नारायणपेठ घराच्या बाजूलाच होतं, शेजारीच होतं. शाळा दस्तूर हायस्कूल पुण्यालाच. तुमची शाळा कुठली हो? आमची नूतन मराठी विद्यालय. तुझं सगळं शिक्षण पुण्यातलं? माझं शिक्षण 12वी पर्यंत पुण्यात झालं. त्याच्यानंतर माझे आई बाबा आम्ही कॅनडाला शिफ्ट झालो. बरं. त्यामुळे माझं पुढचं शिक्षण तिकडे झालं. कॅनडामध्ये? हां. माझा इंजिनिअरिंगचा डिप्लोमा मी केला तो कॅनडामधून केला, टोरंटोमधून. पण मग कितवी नंतर कॅनडाला? माझी 12वी झाली होती आणि मग आम्ही टोरंटोला शिफ्ट झालो. पण तोपर्यंत सुबोध भावे काय तिकडे? तोपर्यंत सुबोध भावेंची ओळख झाली होती. ओळख झाली होती. आमचं अफेअर सुरू झालं होतं. मी 8वीत एक मिनिट म्हणजे हे 8वीत काय? मी 8वीत होते आणि सुबोध 10वीत होता. तेव्हा आम्ही एकमेकांना भेटलो. आणि सगळंच नवीन आहे माझ्यासाठी. पण हे कधी, म्हणजे 8वीत असताना कसे काय? आम्ही एका बालनाट्य संस्थेत नाटकाचे एकत्र होतो. कुठली संस्था? नाट्य संस्कार कलाकार. नाट्य संस्कार कला. आणि कुठलं हसताय वहिनी? आणि कुठलं नाटक? नाही, अनेक बालनाट्य. तेव्हा तेव्हा मी नाटकात काम करत नव्हतं स्टेजवरती, कारण मला अभिनय येत नसल्यामुळे मला नाटकातनं काढलं होतं. त्यामुळे 3 वर्ष मी बॅकस्टेज करायचो. बरं. आणि ही तेव्हा ऑनस्टेज काम करत होती. मधले 2-3 वर्ष मी जात नव्हतो संस्थेत. आणि गेलो आणि मी हिला पाहिलं. 8वी बघता म्हणजे ही 8वी. आणि बघता क्षणी आपल्याला क्लिक होता ना. काय आता उरलेलं आयुष्य बॅकस्टेजलाच काम करायचं. पण 8वीत असतानाच हे सगळं मनात वगैरे आलं का? असं आता खरं तर आठवत नाहीये, पण हो म्हणजे तेव्हाच कळलं की हा आवडला मुलगा. हो. का, कशामुळे? म्हणजे असा कुठला गुण होता त्याच्यात की तेव्हा? कारण खूप मुलं असतात. इतके लहान होतो ना आपण तेव्हा, फक्त पहिल्या ती दिसण्यातच आपण दिसण्यावर जातो. हा स्मार्ट दिसतो मुलगा, एवढंच होतं, बाकी काही नाही. आणि मग कॅनडाला कधी गेला? मी 12वीला. म्हणजे बरीच वर्ष होती. 8वी 4 9वी 10वी 11वी 12वी. नाही, पण तेव्हा काही संवाद व्हावा अशी परिस्थिती नव्हती. कारण कधी शाळेत असल्यामुळे भेटीगाठी अजिबात नाही. ती शाळेत येताना मी कुठेतरी मध्येवर, मला रस्ता तिचा माहिती असायचा की शाळा ते घर तिचा कुठला रस्ता आहे. मग आम्ही सगळी चांडा चौकडी त्या कॉर्नरला कुठेतरी थांबलेला असायचो. मग ती आली की फक्त सायकलवर एक स्माईल करून द्यायची. तेवढंच. नाही, पण मला सांग सुबोध की तू नेहमीच नाक्यावर जायचास यायच्या वेळेवर. हो. पण तुमच्या घरी हे कधी कळलं मग सगळं? नाही, मी ही जेव्हा कॅनडाला गेली त्याच्या काही दिवस आधी मी माझ्या आईला सांगितलं, हिने तिच्या आईला सांगितलं. तेव्हा आमच्या आई म्हटलं की हे सगळं ठीक आहे, तुम्ही आता 11वी 12वीत आहात, तेव्हा पहिलं शिक्षण
असं नोकरी तुझ्या घरी सांगितलं? दोघांच्या घरी दोघांच्या सांगितलं की आधी बघा तू आधी अभ्यास शिक्षण पूर्ण करा, नोकरी विक्री करा, नंतर बाकीचं बघूयात पुढचं नंतर. पण टेन्शन नाही आलं आता कॅनडाला जाणार, परत आलीच नाही तर आलं वगैरे? असं नव्हतं. म्हणजे अशी खरं नाही, भीती असं होती. नव्हतं नाही, खरं काय ते सांग. नाही खरंच होतं. पण मी तुला सांगू का, आत्ताची परिस्थिती आणि तेव्हाच्या परिस्थितीमध्ये थोडासा तरी फरक होता. म्हणजे तेव्हा आपल्या पुढच्या पिढीचे संस्कार हे मैंने प्यार किया वगैरे होते. त्यामुळे ही गेली की लगेच दुसरं काहीतरी असं काही नव्हतं. आणि मला असं वाटतं की 5 वर्ष तिच्यासाठी मी आणि माझ्यासाठी ती, आमच्या दोघांची थांबायची तयारी होती. 5 वर्ष आम्ही एकमेकांना बघितलंही नाही. एकमेकांना पाहिलंही नव्हतं आम्ही. 5 वर्ष गेल्यानंतर 5 वर्षांनी परत आले. मध्ये मी व्हिजिटला पण आले नव्हते. पण त्या काळात तू जास्त नाटकं केली म्हणजे ती जागा, कमी झालेली जागा भरून काढण्यासाठी मला काहीतरी तितकं तू स्ट्रॉंग ऑन पाहिजे स्टेज होतं. आलास. आणि ती गेली आणि मी ऑन स्टेज आलो. आणि कुठली नाटकं केली ही मी नसणार. त्या काळात पुरुषोत्तम मधली सगळी माझी 5 वर्षाची नाटकं मी केली. आणि मला असं वाटतं की ही नसल्यामुळे हिचा जो देण्याचा वेळ होता तो सगळा नाटकाला दिला गेला. आणि ते नाटकाचं एक व्यसन त्या 5 वर्षाच्या तुला काळात टेन्शन नाही आलं की आता हा कॉलेजमध्ये इतर मुलींबरोबर नाटकात काम करतोय, किंवा आता जसं खरं तर नाही पहिल्याच आलं. 8वी मध्ये बघितल्यावर काय छान आहे दिसायला असं वाटणार, म्हटलं असं बऱ्याच जणींच्या मनात येऊ शकतं. खरं तर तेव्हा नाही आलं मला. का माहिती नाही की मी टोरंटोला होते तर मुझसे बेहतर कोई मिले नाही सकता वगैरे असा एक कॉन्फिडन्स असेल ना. म्हणजे माझं असं म्हणणं होतं की यू कॅनॉट डू बेटर दॅन मी. नाही, पण दरम्यान तू कधी कॅनडामध्ये संपर्क साधण्याचा प्रयत्न पण नाही केला? नाही, आम्ही पूर्वी ही जेव्हा गेली तेव्हा ईमेल वगैरे काही नव्हतं, पत्र होती. तर आम्ही हाताने एकमेकांना पत्र लिहायचो. जे माझं पत्र तिला जायला 21 दिवस लागायचे आणि त्याचं उत्तर मला यायला अजून 21 दिवस, म्हणजे 42 दिवसानंतर मला कळायचं की हाय म्हटल्यानंतर तिचा हाय मागायचा. आता जे आणि पटकन होऊ शकतं. आणि खूप मोठी 4-4 पानी फुलस्केपची पत्र असायची. म्हणजे 2-3 पत्र तर अशी झाली की ती कॅनडाला जाऊन त्याच्यावरचा पत्ता पावसात भिजल्यामुळे ती परत मला आली. 42 दिवसानंतर माझंच पत्र मला परत आलंय. त्यामुळे त्या काळात कॅनडामध्ये आपली भारताची टीम गेली क्रिकेट खेळण्यासाठी, किंवा वरनं कुठलंही विमान गेलं की मला असं सतत वाटायचं की परत आली असेल. किंवा मी ते कॅनडाच्या मॅचेस रात्रभर जागून बघितलं होतं की कुठेतरी ही मला त्या ग्राउंडवरती दिसेल, पण ही कधी आली नाही तिकडे. किंवा कॅनडाशी संबंधित काही आलं ना तरी मला उगाच धडधडायला व्हायचं. असं एक वेळेपणा. खूप प्रेम करतो ना. खूप हा, हो. मग असं काय होतं सुबोधमध्ये इतकं, म्हणजे दिसणं तर होतंच, पण त्याच्यानंतर सुबोधच्या स्वभावामध्ये असं कुठली गोष्ट वाटते नेहमी की ती फार वेगळी आहे सुबोधची? सुबोध खूप खरा आहे, सिन्सिअर आहे खूप. कामावर अतिशय प्रेम आहे त्याचं. माझ्यावर आहे, मुलांवरही आहे, पण तो खूप खरा आहे. काय रे, कसं वाटतं असं ऐकताना? म्हणजे हे ऐकणं म्हणजे असणं आणि ते ऐकणं एक वेगळी कॉम्प्लिमेंट असते, नकळत मिळणारी. आपण या एंटरटेनमेंट जगतात झगमगाटात धावत असतो. मला असं वाटतं ज्याला आपण बायकोला आपली बेटर हाफ म्हणतो, अर्धांगिनी म्हणतो, तर मी जर खरा आहे तर ती माझी अर्धांगिनी ती पण तितकीच खरी आहे, म्हणूनच ती जाणून घेते. मला ह्या दोघांचं प्रेम बघून ना असं डोळ्यात पाणी येतंय, कारण मला खूप आनंद होतो. कारण इतकेच खरे असतात प्रत्येकजण, वेगवेगळे मुखवटे लावून व्यक्तिरेखा साकारत असतील, पण मग तुम्हाला कार्य दुरावा बघताना कदाचित सुबोधचा राग येऊ शकतो, किंवा पटकन तुम्ही त्याच्यावरती काय याला काय अर्थ आहे असं म्हणू शकता, किंवा बालगंधर्वसारखी भूमिका साकारताना सुबोधकडे वेगळ्या दृष्टीने आपण बघू शकतो. पण प्रत्येक वेळेला काहीतरी जे करेन ना त्याला 100% न्याय द्यायचा हे ठरवूनच सुबोध काम करत असतो. त्यामुळे मलाही आनंद होतो नेहमी त्याच्यावर काम करताना. तुम्ही प्रपोज कसं केलं? थांबा बरं, ब्रेकवर जाण्यापूर्वी प्रपोज कसं केलं असं विचारलं होतं तेव्हा पटकन सांगा ना, काय कसं प्रपोज केलं? नाही अरे, मी तुला 8वी आणि 10वी पण मला आमच्या वहिनींची सांगतोय ना, मी सांगतो ना. तू कशाला, पण आम्हाला त्यांच्याकडनं ऐकू ना. असं काही तेव्हा प्रपोज वगैरे नव्हतं खरं तर. पण एक तेव्हा ना कॉलेजमध्ये असताना, इनफॅक्ट शाळेत असताना एक ऑटोग्राफ बुक्स असायच्या, अशा कलर्ड रंगीत पेपर्सच्या ऑटोग्राफ बुक्स. तर एक ऑटोग्राफ बुक मी त्याला माझी दिली होती की ह्याच्यावर तू काहीतरी लिही म्हणून. आणि तेव्हा अशी होती की स्लॅम बुक्स आणि ऑटोग्राफ बुक्स असं आपण मित्रमैत्रिणींना द्यायचं भरायला. तेव्हा ह्यानी त्याच्यावर लिहिलं होतं की शुगर इज शुगर, सॉल्ट इज सॉल्ट, इफ आय लव्ह यू व्हॉट इज माय फॉल्ट, असं त्यांनी लिहिलं होतं. हे कुठनं आलं होतं हे सगळं? आणि मी मराठी मीडियमचा आहे, हे सुचलं मला म्हणजे एवढी फारच आहे. नाही हे सुचलं नाही रे, मी मराठी मीडियमचा आहे, मला एवढी अक्कल असणं शक्य नाही. मग मी माझ्या बहिणीकडे गेलो, जी माझ्यापेक्षा मोठी होती. तिच्याकडेही अशा अनेक ऑटोग्राफ बुक किंवा स्लॅम बुक होत्या. मी म्हटलं मला प्लीज दे ना जरा. त्या मी चाळल्या, त्याच्यातनं निवडक 6 बाजूला काढल्या, त्याहीला परत गाळणी लावली, आणि नेमकेपणा कशात आहे म्हणून मी ती ऑटोग्राफ तिला दिली. आणि मग काही नाही, मग मी तो बघितला, म्हणलं काय आहे, तर तो म्हणला की
काय आहे तुझं उत्तर, म्हणजे असंच काय आहे तुझं उत्तर. मग मी तुला लगेच सांगितलं नाही ना. नाही, ती म्हणली 8वीत असताना ती मला असं म्हणली की मला विचार करू दे. मग काय काय खूप विचार केला, खूप विचार केला तिने. खूप विचार केला म्हणजे काय, म्हणजे ठरलं तर होतं, पण आपण काहीतरी सांगायला असं पाहिजे. कसं लगेच सांगायचं. हो, मग 2 दिवसांनी सांगितलं. मग 2 दिवसांनी मी त्याला सांगितलं होतं की मी आज जर का बालगंधर्वच्या पुलावर आले तर हो, आणि नाही तर नाही. आणि तिथे प्रेमात पडले. तिचे प्रेमात पडलं. मुंबईत यायचा निर्णय कधी घेतला? खूप लेट. खूप लेट. लग्नानंतर आमच्या लग्नानंतर 3-4 2 वर्षांनी. वर्षांनी. पण लग्न पुण्यात, पण ते संमतीने ना दोन्ही घरात. मग त्याला काही व्यवस्थित नाही, कोणाचं काही पळून जाऊन वगैरे काही नाही. विरोध, भांडणं, मतभेद, मारामाऱ्या असं काही न करता अत्यंत शांततेने, कारण तिच्याही घरचे आणि माझ्याही घरचे खूप मॅच्युअर्ड आहेत दोघंही जण. आणि दुसरी गोष्ट की आपली मुलं सुखी झालेली बघणं हे कुठल्याही आईवडिलांना आवडतं, तर त्याच्यातले तिचंही आहे. पण लग्न झालं तेव्हा तू नाटकात काम करत होता. नोकरी वगैरे ह्या भानगडीत कधी नाही, पडला? तेव्हा मी नुकती सुरुवात केली होती. म्हणजे नोकरी म्हणण्यापेक्षा सुद्धा ही कॅनडाला गेली तेव्हा मी बीकॉम करत होतो. आणि माझं बीकॉम झाल्यानंतर मी एमकॉमची 2 वर्ष मी नोकरी करत केलेत. म्हणजे नाटक, कॉलेजचं, नोकरी आणि असं सगळं करत केले. पण तोपर्यंत नक्की नव्हतं, कळतच नव्हतं की आपलं काय करायचं आयुष्यात करिअर म्हणून. रोज माझं करिअर बदलायचं. कधी मला मार्केटिंगमध्ये करिअर करायचं होतं, कधी मला MBA करायचं होतं, कधी मला पोलीसमध्ये जायचं होतं, कधी मला IPSC द्यायची होती, कधी मला UPSC द्यायची होती. काही रोज मला वेगळं वाटायचं. पण कधी आपण प्रोफेशनल ऍक्टर होऊ असं मला कधीच वाटलं नव्हतं. बर. कारण त्याच्याविषयी काही वाईट समज नव्हते, पण मला अभिनयातनं पैसा कमवायचा नव्हता हे माझं नाटकात काम करताना ठरलं होतं. मला तो छंद म्हणूनच जोपासायचा होता. पण माझ्या नोकरीतला माझं असमाधान किंवा अस्वस्थ होणं, सायमल्टेनियस मी करत असलेल्या नाटकांमधनं मला पराकोटीचं समाधान मिळणं, तेव्हा एकदा मी असं ठरवलं की आता जर अभिनय माझा श्वास झालाय तर तो मी घेतला नाही तर मी जगूच शकत नाही. तर मी नोकरी बिकरी सगळं सोडलं. हिला मी सांगितलं, आईला मी सांगितलं. आणि आमचा साखरपुडा झाला तेव्हा मी नोकरी करत होतो. पण आमचं कुठे करत होता? मी आणि मी एक इनिका टेक्नॉलॉजीज नावाची एक पुण्यातली दोघी? आम्ही मी तोपर्यंत आले होते टोरंटोहून. ती आली होती, ती पण तिथे 2 महिने त्याच कंपनीमध्ये कामाला लागली होती. हे सगळं बरं जमवलं तुम्ही. हं? सगळं टप्प्याटप्प्याने जमवतच गेलात वाटतं. आणि मग मी सोडली फायनली नोकरी. त्यामुळे लग्न झालं तेव्हा माझ्या किती होतं उत्पन्न? नाही, पुण्यातल्या नाटकांचे असे किती प्रयोग व्हायचे ना. मुंबईतल्या नाटकांसारखे पुण्यातल्या नाटकांचे कधीच प्रयोग व्हायचे नाही. तेव्हा मला 300-400 रुपये काहीतरी नाईट होती आणि सिरियलचे वगैरे काहीतरी 700 रुपये वगैरे असं मिळायचे. बरं, तेव्हा मी काही 2-3 सिरियलमध्ये मी आणि लोकेश आम्ही ज्युनियर आर्टिस्ट म्हणून पण काम केलं आहे की 100 रुपये मागणं, या पासिंग शॉट देतात ना ज्युनियर आर्टिस्ट, तसे पण आम्ही काय सांगतो. हो, म्हणजे इकडून या गर्दीत नाही आणि त्या गर्दीत जा वगैरे असं दिवसभर बसून 100 रुपयावरती. तर तसंही काम केलं. आणि मला या कुठल्याच गोष्टीचं मला कधी वाईट नाही वाटलं. कारण मला असं वाटतं की त्या प्रत्येक क्षण माझ्यासाठी आज तितकेच महत्त्वाचे. म्हणजे जितकं लोकमान्य चित्रपट करताना मला आनंद आहे, तितकाच आनंद मला ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम करताना होता. कारण प्रत्येक गोष्ट मला आनंद देत होती आणि मला जे हवंय तो आनंद हवाय कामातला. त्यामुळे त्याच्यात नो रुसवाई. पण आम्हाला म्हणजे हा सगळा जो सुबोध स्ट्रगल सांगतोय तो त्याच्या करिअरसाठीचा स्ट्रगल होता. आम्हाला रोजच्या घरासाठी असा काही स्ट्रगल थँकफुली काही नव्हता. कारण तो एक बाजू मॅडमनी सांभाळली. हो, ती होती. माझं घर पुण्यात होतं. पुण्यात घर होतं, आम्ही राहत होतो पुण्यात. माझ्या नशिबाने मंजिरीची मावशी होती. त्या लोकांनी 1 वर्ष त्यांचा फ्लॅट आम्हाला राहायला दिला. कोण मावशी? माझी मावशी अंजली सुळे म्हणून. बरं वाटेल. नक्कीच. आणि नक्कीच आम्ही खूप वेळा सांगतो सगळ्यांना. तिचे अंजू मावशीचे खूप उपकार आहेत की तिने 1 वर्ष फ्लॅट आम्हाला राहायला दिला आणि पार्ल्यासारख्या ठिकाणी आम्ही 1 वर्ष राहू शकलो तिच्याकडे. त्याच्यानंतर मला असं वाटतं की खूप चांगली माणसं खूप सपोर्ट करत गेली आणि मला असं वाटतं की त्याच्यामुळेच हे अदरवाईज हे घडलं नसतं. मला सांग, बालगंधर्व सारखा चित्रपट एक वेगळी व्यक्तिरेखा साकारली आणि त्यानंतर आता लोकमान्य, SL विजन प्रस्तुत, नीना राऊत फिल्म्स निर्मित लोकमान्य एक युगपुरुष हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आणि आता त्या चित्रपटाविषयी आपण जाणून घेणार आहोत. कारण सुबोधने ज्या ज्या काही आजपर्यंत भूमिका केलेल्या आहेत त्या प्रत्येक भूमिकेमध्ये काहीतरी वेगळेपण आहे आणि प्रत्येक भूमिकेत आपला स्वतःचा ठसा उमटवणं ज्याला म्हणतात ते शब्दशः सुबोध तू केलेलं आहेस. एवढं मोठं व्यक्तिमत्व साकारणारा सुबोध भावे याच्याशी या चित्रपटाच्या निमित्ताने गप्पा मारूया. आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष आणि या नवीन वर्षामध्ये SL विजन प्रस्तुत, नीना राऊत फिल्म्स निर्मित लोकमान्य एक युगपुरुष सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला शुभेच्छा देत असताना ही व्यक्तिरेखा साकारणारे सुबोध भावे, आता मला सांगा कसं जमतं तुम्हाला, ज्यांच्याबद्दल खूप वाचलं गेलेलं आहे, म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये त्यांची एक प्रतिमा आहे, अशा वेळेला ही अशी व्यक्तिरेखा साकारताना
दडपण नाही? नाही, दडपण असतंच. म्हणजे कुठली व्यक्तिरेखा साकारताना दडपण असतं की आपण हे व्यवस्थित त्याला न्याय देऊ शकू की नाही. लोकमान्य साकारताना पण होतं, कारण मी लोकमान्यांच्या वेशात स्वतःला कधी पाहिलं नव्हतं, म्हणून मी कन्व्हिन्स नव्हतो. मला काम करण्याचं टेन्शन कधीच येत नाही किंवा मला कुठल्याच रोलची भीती नाही वाटत. मी आधी मला स्वतःला त्याच्यात बघायला लागतं, मी स्वतःला कन्व्हिन्स करायला लागतं, तर मला ते खूप सोपं जातं. पण तसं मी कधी बघितलं नव्हतं, म्हणून मला ते खूप जड जात होतं की मी कसा दिसू शकेन, मी कसा वाटेन. आणि त्याच्यात काही लोकांनी अशा रिॲक्शन्स दिल्या होत्या की सुबोध भावे एक अत्यंत चुकीचं कास्टिंग लोकमान्यसाठी, कारण त्यांच्या डोळ्यातच एक हळवेपणा आहे. तर त्यांच्या डोळ्यात ते तो धगधगता अंगार त्यांच्या डोळ्यातला करारीपणा कसा येणार. आणि ह्या वाक्याने मला खूप डिस्टर्ब केलं. मी एक बोच म्हणतात ना ॲक्टरला लागते, तशी ती बोच मला लागली. आणि त्याच्या पुढचे काही दिवस मी फक्त लोकमान्यांचे डोळे बघायचो. मी कुठेही त्यांचा पुतळा दिसला, चित्र दिसलं की मी जवळ जायचो, तासन तास बघत बसायचो. मी काय, मला माहीत नाही, म्हणजे त्याच्यातनं मला काय मिळणार तर मला माहीत नाही. पण मला असं वाटतं की कुठल्याही व्यक्तीची पर्सनॅलिटी त्याच्या डोळ्यातनं जितकी चांगल्या पद्धतीने व्यक्त होते तितकी बाकी गोष्टीतनं होत नाही. त्यामुळे त्या डोळ्यांमधनं तू आत्म्यापर्यंत जाण्याचा जो लोकमान्यांचा प्रवास होता ना, त्याच्यासाठी मला 7 महिने लागले. 7 महिन्यानंतर मला एक गोष्ट छोटीशी क्लिक झाली, ज्याच्यावरती माझं पूर्ण मी त्यांची व्यक्तिरेखा उभी केली. ती गोष्ट अशी होती की या माणसाचे डोळे, त्याच्या डोळ्यात तू अदरवाईज बघितलं तर लोकमान्यांच्या डोळ्यात तुला काहीच दिसत नाही, पण त्याचे डोळे हे अत्यंत एका रोमॅन्टिक माणसाचे डोळे आहेत. एक प्रकारचा रोमॅन्टिसिझम त्यांच्या डोळ्यात आहे. आणि तो रोमॅन्टिसिझम कसला आहे तर देशातल्या प्रेमाचा आहे, देशावरच्या प्रेमाचा आहे. आपल्या देशातल्या माणसांनी सुखी व्हावं, आपल्या देशातल्या माणसांनी स्वतःच्या राज्यात राहावं, आपल्या देशातल्या माणसांच्या किमान जगण्याच्या सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, आणि आपल्या देशातल्या माणसांनी आपल्या देशाला खूप मोठं करावं, हे रोमॅन्टिसिझम त्यांच्या डोळ्यात आहे. आणि एक सगळं पचवल्यानंतर येणारी शांतता त्यांच्या डोळ्यात आहे, जी समुद्रामध्ये असते, जी तू समुद्रात खूप आतमध्ये गेल्यानंतर एक शांतता असते. कारण त्याला माहिती असतं की आपल्याकडे खाली काय खजिना आहे, आणि त्याच्यावर त्याचा विश्वास असल्यामुळे ती येणारी शांतता आहे. ती विचारांची पक्की बैठक त्या डोळ्यांमध्ये आहे, तो विचारातला ठामपणा त्या डोळ्यांमध्ये, ते खंबीरपणा डोळ्यांमध्ये आहे, कुठेही मी हलणार नाही काही झालं तरी, हा एक विश्वास त्या डोळ्यांमध्ये. हे जेव्हा मला क्लिक झालं तेव्हा मला असं वाटतं की माझं शूटिंग मी खूप चांगल्या पद्धतीने पार पडलं. पण ते क्लिक होण्यापर्यंतचा प्रवास भयंकर होता. पण या रोलसाठी तूच असावास किंवा ही भूमिका तुझ्यापर्यंत कशी काय पोहोचली? ही भूमिका कारण किंवा हा चित्रपट करावा, कारण आज ओम असता, ओम राऊत दिग्दर्शक, तर त्यांच्याशी मला अधिक गप्पा वेगळ्या पद्धतीने मारता आल्या असत्या. तर या चित्रपटासाठी सुबोधच किंवा या व्यक्तिरेखेसाठी सुबोधच, याबद्दल फक्त ओम ठाम होता का? फक्त ओम ठाम होता, आणि ते स्वतः ठाम होते, लोकमान्य टिळक. हे तुला कधी कळलं की ही भूमिका करतोय? मला लगेचच कळलं, कारण ऍक्च्युली सुबोधला पिक्चर व्हावा लोकमान्यांवर असं वाटत होतं. त्यामुळे त्या म्हणजे दोन गोष्टी किती पॅरल घडतात. म्हणजे शरद पोंक्षे आपला सगळ्यांचा आवडता ऍक्टर, तर शरदनी बालगंधर्व चित्रपट बघितला आणि शरदनी अत्यंत खुश होऊन मला तो म्हटलं की मला तुला काहीतरी द्यायचं आहे भेट, असं म्हणून त्यांनी मला लोकमान्यांवरची दुर्दम ही कादंबरी भेट दिली. ती दुर्दम ही कादंबरी मी वाचली तोपर्यंत मला टिळक म्हणजे मी शेंगा खाल्ल्यानेच मी टरफलं उचलणार नाही आणि स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आणि तो मी मिळवणारच, ह्या पलीकडचे टिळक मला माहिती नाहीत. दुर्दम्य कादंबरी मी उघडली आणि माझ्या लक्षात आलं की मी किती बिंडोक, अज्ञानी आणि जगायला नालायक आहे. मी महाराष्ट्रात पुण्यात राहून मला टिळकांविषयी ह्या सगळ्या गोष्टी माहितीच नाहीत. मी त्या वाचल्या आणि म्हणलं की एका राष्ट्रपुरुषावर किती अन्याय हा की आपण त्याला समजून पण नाही घेतो. मी रोहित टिळकला फोन केला. रोहितला म्हटलं, रोहित तुझ्या आजोबांवरती आपल्याला फिल्म करायच्या, आणि आम्ही दोघं कामाला लागलो. पण मी काम नव्हतं करणार, मी टिळकांचं तर करणारच नव्हतं, पण मी कुठलंच काम करणार नव्हतो. मी फक्त तो चित्रपट व्हावा म्हणून मदत करणार होतो. आणि आम्ही कामाला सुरुवात केली. त्याच वेळेस मला ओमचा फोन आला की अरे मी असाच एक चित्रपट करतोय, तर तू काम करावंस असं मला मनापासून वाटतं. मी म्हटलं कुठला पिक्चर करतोयस? तो म्हणला लोकमान्य. तर म्हणलं अरे वा, छान छान. म्हणलं मी पण करतो लोकमान्य. पण तुमचे तिकडे प्रयत्न सुरू आहेत हे ओमला त्याला माहित माहिती नव्हतं. नव्हतं. तर मी त्याला विचारलं की कुठल्या रोलसाठी तुम्हाला विचारलंयस? तो म्हणला अरे असं काय करतोयस, अर्थात लोकमान्य. आणि मला असं वाटतं ही फिल्म म्हणजे पूर्ण योगायोगांची मालिका आहे, दुसरं काही नाही. म्हणजे ओमने मला विचारल्यानंतर आम्ही स्क्रिप्टवरती बसणं, काम सुरू करणं. शूटिंगच्या 1 महिना आधी जेव्हा आमचे जादूगार माननीय श्रीयुत विक्रम गायकवाड यांचा हात जेव्हा माझ्या चेहऱ्याला लागतो, तेव्हा मला असं वाटतं की एखाद्या दगडाला शेंदूर फासल्यानंतर आपण त्याला देव म्हणतो ना, तसं या दगडाला त्यांनी शेंदूर जेव्हा फासला तेव्हा लोकमान्य टिळक मला दिसले आणि त्यांनी दाखवलं की हा तुझा सा आहे, आता तुला ह्या रस्त्याने जायचंय.
दिस इज विक्रम गायकवाड. हॅट्स ऑफ आहे विक्रम गायकवाड. तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणजे बालगंधर्व मध्येही म्हणजे त्यांनी तो मजा दिवस केली मला होती. आणि विक्रमने बाहेर आणल्यानंतर सगळे स्तब्ध होते, कारण पहिल्यांदाच मला सगळेजण इन्क्लुडिंग मी गेटअपमध्ये बघत होतो. तोपर्यंत कोणीच गेटअपमध्ये पाहिलं नव्हतं, कारण आम्ही कधी ट्रायलच केली नव्हती. त्या पहिल्या दिवशी सगळ्यांनी बघितलं आणि मला ओमच्या डोळ्यात दिसलं की साला ज्याच्यासाठी 2 वर्ष मी धडपडतोय ते माझ्या समोर उभा आहे. आणि मला असं वाटतं डोळ्यात येणारा तो एक थेंब असतो ना, तो खूप काही सांगणार असतो. त्याच्यासाठी तुला क्या बात आहे वगैरे असं खोटं शब्दांची गरज लागत नाही. डोळ्यातले अश्रू खूप पुरेसे असतात तुझे कम्युनिकेशन पोहोचवण्यासाठी. नाही, खरंच म्हणजे काय ती प्रक्रिया असेल, कसं झालं असेल. लोकमान्य या चित्रपटाविषयी आपण अजूनही जाणून घेणार आहोत. या गप्पा कधी संपू नयेत अशाच आहेत, कारण आत्ता तर कुठे गप्पांना सुरुवात झालेली आहे. आणि आता लोकमान्य, जसं आत्ता सुबोधनी म्हटलं की मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टर्फलं उचलणार नाहीत, किंवा स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. आता एवढंच माहिती असलेलं हे व्यक्तिमत्व भव्य पडद्यावरती साकारतं आहे. SL विजन प्रस्तुत, निनार राऊत फिल्म्स निर्मित लोकमान्य एक युगपुरुष याविषयीच्या गप्पा. कारण आत्ता तर गप्पांना सुरुवात झाली आहे, पण आजच्या होम मिनिस्टरची वेळ संपते आहे. तेव्हा आजचा भाग इथेच संपतो आहे आणि पुन्हा भेटूया या गप्पा न चुकता ऐकायला आणि पाहायला विसरू नका होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्ते.